ग्रामपंचायतनं आम्ही जे काय तरतुदीसाठी 15 ऑगस्टची आम्ही त्यांना मागण्या मागितलेल्या होत्या, त्या मागण्यामध्ये आम्हाला खुर्च्या, काय खेळाचं साहित्य त्यांनी आम्हाला त्या मागण्यामधील काही 2-4 आठवडे आम्हाला त्यांनी पोच केलेले आहेत आणि अंगणवाडी थोडी सुधारणा झाल्यासारखं आम्हाला पण समाधान वाटते आणि पालकांना पण समाधान वाटायला लागले. काहीतरी अंगणवाडीची सुधारणा व्हायला लागले. शिकवणाऱ्या मॅडमला सुद्धा त्याच्याबद्दल प्रतिसाद चांगला मिळायला लागलाय कारण गावातील लोकांनी त्यांच्या बोलण्याला दिलेल्या प्रश्नाला काहीतरी फुलाई पाकळी म्हणून आज रोजी पोच झालेला आहे. दुसरी गोष्ट, आता जे काही गतिरोधक वगैरे जे गतिरोधकाचा जे अपुरा राहिलेला विषय आहे, ते गतिरोधकाचा विषय अपुरा राहिलेला पूर्ण करावा आणि कॅनॉलच्या कडेने आणि रस्त्याकडेने जाळीचं काम करून द्यावं अशी आमची विनंती आहे. काय मागणी काय राहिली आणखी ग्रामपंचायतकडे? एवढ्यावर तुम्ही समाधानी? आणखी मागणी पंचायतकडे महत्वाचा मुद्दा म्हणजे की गाड्या अशा समोर दिसते त्या गाड्या किती फास्ट जाते त्या, या गतिरोधकचा महत्वाचा मुद्दा गतिरोधक आहे. आणि शाळेची खोली दुरुस्ती करून सगळे पत्र, एक पत्रा नकोय, सगळं पत्र व्यवस्थित ग्रामपंचायतने चांगलं मारून सुटसुटीत त्यांना सामान एक साईडला खाऊचं सामान ठेवायला खोली पाहिजे बारकी, आणि एक साईडला आपल्याला मुलांना बसायला एक खोली पाहिजे. खुर्च्या दिल्या त्यासाठी त्यांचं अभिनंदन आहे. पण मित्रांनो, मी प्रवीण सलगर पुळजवाडीमधून बोलतोय. मागच्या 8 दिवसाखाली आम्ही व्हिडिओ टाकला होता सोशल मीडियावरती आणि त्याचा इम्पॅक्ट तुम्हाला बघायचा असेल तर ग्रामपंचायतमध्ये, म्हणजे आमची ग्रामपंचायत साखर झोपेमध्ये होती, त्यांना कुठेतरी आता जाग आली आणि त्यांनी खुर्च्या आणि खेळणं या लहान लेकरांना दिलेलं आहे. त्याबद्दल त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. पण त्यांचं एवढ्यावरच काम न थांबता तुम्हाला मी आता जी मुलं आहेत त्यांची, आता तुम्हाला अंगणवाडी तुम्हाला खोली दाखवली आम्ही, तर तुम्ही सुद्धा डोक्याला हात मारून घ्या. एवढी बिकट अवस्था त्या खोलीचे, तर तुम्ही सांगा त्या खोलीबद्दल. चला हात दावतो तुम्हाला खोली कशी अवस्था बघा कशी आहे. ही समोरून काय हे खाली फरशी व्यवस्थित नाही, खेळगाडा इकडे सगळं समोर ना. काल मागच्या 5 ते 10 दिवसाखाली अशी एक घटना झाली की अंगणवाडीतील मुलांना 6 जणांना साप चावलाय म्हणून. मग इथं काय तुम्हाला दिसतंय का नाही, सगळं खिंडार आहे इथं. इकडे जावा तेव्हा ही समोर तिकडे पलीकडे सगळं झोडप आहे ती. आणि शाळा आता सध्या कुठं आहे? शाळा बघा, हे चिंचखाली शाळा आहे. आणि ही शाळेत जर तुम्हाला जागा वाटत असेल ना, भरपूर आहे, एखादा या तुम्ही आत, सगळ्यांना बघू द्या. ही शाळा, यात साहित्य कुठे ठेवायचं, यांचं खाऊ कुठे ठेवायचा, हे बॉक्स ही दिसते का तुम्हाला इथं? बघा, हे खिंडारा पडलेला इथं. तेव्हा ही यात मुलांनी कसं बसायचं? त्यांच्या पाठीमागे इकडे तुम्हाला दाखवतो. साहित्यामुळे तुम्हाला पूर्ण दिसणार नाही. पाठीमागे जर तुम्ही बघितलं, आता इथला पूर्ण पत्रा उचकून निघाला, घुशीनं पाक पूर्ण हे केलेलं आहे, पूर्ण सगळं. त्यामुळे महत्वाचा मुद्दा म्हणजे एक चांगली पत्र्याची शेड मारून आणि एक छोटी त्या साईडला हे साहित्य ठेवायला, स्वयंपाक करायला. स्वयंपाक पण इथं करायचा. तुम्ही घरात तुमच्या लहान मुलाला जाऊ देता का स्वयंपाक खोलीमध्ये? मी एक पालक ह्या नात्यानं ह्या ग्रामपंचायतला मागणी करतो की ही शाळेची खोली बघा किती मोठी आहे, आणि ह्या शाळेचा पट आहे 56 आणि ही खोली 10 बाय 10 आहे. आणि ह्या खोलीत ही कशी अवस्था आहे बघा तुम्ही, सगळे दावा सगळेजण. ही इकडे बघा कसं कसं पडलंय, काय काय पडलंय. मग मी एक पालक ह्या नात्यानं सांगतो, ही माझा मुलगा आहे, त्या मुलाला आम्ही कोणाजवळही सोडत नाही. पण आज इथं म्हणजे काय ह्या बात अवस्थेत इथं आणून ह्या मुलाला का नाही शिक्षणासाठी सोडतोय आम्ही. अक्षरशः इथं काय काय चाललंय हे देखील कळत नाही. ह्या शाळेतनं शिकते ती कशी ना राहते ती कशी हीच काय कळत नाही ह्या शाळेतनं. महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.